आपण वचन दिलेलं आहे, आपल्या जाहीरनाम्यात आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जातील. लाडक्या बहिणींचे 2100 रुपये दिलेले नाहीत, उलट आहे ते सुद्धा कमी केले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात आपण जाहीर भाषणे सुद्धा केले. आणि आता अजित पवार तुमचे अर्थमंत्री म्हणतात अशा प्रकारचा कोणतंही वचन आश्वासन दिलं नाही. आता कधी देणार आहेत? कर्जमाफीची घोषणा कधी करणार आहेत? शेतकऱ्यांच्या 10,000 आत्महत्या झाल्यावर तर 1,00,000 आत्महत्या पूर्ण झाल्यावर आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या कर्जबाजारीपणामुळे होत आहेत. ही वेळ आहे कर्जमाफी करण्याची. निवडणुकीच्या आधी 2 महिने तुम्ही कर्जमाफी करणार त्याची घोषणा करणार. निवडणुकांच्या आधी 2 महिने, जसं लाडकी बहीण केली तशी कर्जमाफी निवडणुकांच्या आधी करतील लोकसभा किंवा विधानसभा. हे यांचं धोरण आहे. हे लाडक्या बहिणींना, शेतकऱ्यांना, बरं का, जनतेला हे फसवतात. काल योगा करत होते, बरं का, त्यांचा संपूर्ण वेळ अशाच कामात जातो आहे. आतापर्यंत हे सरकार आल्यापासून महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरात 2000च्या आसपास शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हा आकडा जास्त सुद्धा असू शकतो. आणि यातल्या बहुसंख्य आत्महत्या या कर्जबाजारीपणा, सावकारी, बँकांनी जप्त केलेल्या त्यांच्या जमिनी यातून झालेल्या आहेत. हे काय देवेंद्र फडणवीसना माहीत नाही? माहीत असायला पाहिजे ना. योग्य वेळ कधी आहे? घराघरामधला कर्ता पुरुषाच्या जीवनाचा दिवा विझल्यावर तुम्ही करणार आहात का? तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर कर्जमाफी करून प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे लोक आहात. एवढंच मला म्हणायचं आहे. हा, चंद्रबाबू तावरे यांच्यात मुख्य लढत सुरू झालेली आहे. इकडे तुम्ही अनेक भ्रष्टाचार काढले कारखान्यासंदर्भात आणि आता हा मालिका सादर. बघा, अजित पवारांसारखा राज्याचा अर्थमंत्री जो विक्रमी वेळेमध्ये अर्थमंत्री झालेला, अर्थमंत्रीपद त्याने भूषवलं आहे विक्रमी वेळेत, ते त्यांच्या गावातल्या एका साखर कारखान्याच्या निवडणुकीत गेल्या 15 दिवसापासून ठाण मांडून बसलेले आहेत. सर्व प्रश्न वाऱ्यावर या राज्याचे.